म्हणजे दिवाळी, दसरा यासारखा कोणताही सण नाही आहे, परंतु आपल्यासाठी हा दिवाळी दसऱ्यापेक्षा खूप मोठा सण आहे. त्यामुळे आंबेडकर जयंती आपण थाटामाटाने साजरी करतोच. आता थाटामाटाने साजरी करताना आपण जी काही गाणी लावतो त्याच्यावरती बऱ्याच वेळेला लोक आक्षेप घेतात की तुम्ही गाणी लावतात, नाच करतात, तर हे काही बरोबर नाही, आंबेडकरांच्या विचारांना सोडून आहे. तर माझं असं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही कधी त्या ढोल ताशांच्या सोबत वाजणारे शब्द सुद्धा ऐका. ही पहिली अशी जयंती असेल जिकडे जी गाणी वाजतात त्याच्यामध्ये प्रबोधनात्मक हे संपूर्णपणे शब्द असतात. तर आपल्याकडे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गीत भीमायन नावाचा कार्यक्रम त्यांच्या वेळेला असायचा. तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्वतः तो कार्यक्रम ऐकला आणि त्याच्यानंतर त्यांनी हे उद्गार काढलेले. आय वॉज एक्स्ट्रीमली प्लीज विथ द म्युझिक परफॉर्मन्स अँड सिंगिंग बाय राजानन अँड हिज पार्टी. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आपल्याला दिसेल की अशा पद्धतीने हे जे काही प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम असतात यांना सपोर्ट करत असतात. आता याच्यासोबत हे सर्व सांगत असताना आपल्याला हे पण दिसेल की फक्त आणि फक्त हा जो विरोध आहे हा इथेच थांबत नाही. तर याच्यानंतर असं ऐकण्यात म्हणून गेलं कोणतरी की आंबेडकरी भक्त आहात तुम्ही. हा भक्त शब्द पहिली गोष्ट आपल्याला लागतच नाही. भक्त म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय दिसेल तुम्हाला माहितीच आहे. भक्त हे त्यांचे असतात ज्यांची भक्ती केली जाते आणि भक्ती ही करताना त्याच्यामध्ये आस्तिकतेचा समावेश होतो. आस्तिकतेला पूर्णपणे विरोध हा असल्यामुळे बऱ्याच वेळेला बाहेरील समाजामध्ये आंबेडकरांकडे दुर्लक्ष केलं जातं. हे जे दुर्लक्ष आहे हे फक्त आंबेडकरांकडेच का केलं जावं याच्यावरती मला क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे त्याच वेळेला जैन धर्मामध्ये सुद्धा नास्तिकता होती. स्वतः हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य अद्वैतवाद मांडतात, तो सुद्धा नास्तिकतेवर अवलंबून आहे. अद्वैतवादामध्ये सांगितलेले आहे की वेद जे अपौरुषेय आहेत, म्हणजे वेद जे मनुष्य लिखित नाहीये त्यांना आम्ही मानत नाही. स्वतः हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य अद्वैतवाद मांडतात. म्हणजे फक्त या कारणामुळे आंबेडकरांकडे दुर्लक्ष करणं हे संपूर्णपणे चुकीचं ठरतं. नास्तिकता या विषयावरती बोलताना मला पहिले सांगायला आवडेल की नास्तिकता म्हणजे नक्की काय. जे वेदांना मानत नाहीत ते नास्तिक. वेदांना का मानायचं नाही? कारण की ते कोणत्याही पुरुषाने किंवा कोणत्याही व्यक्तीने लिखित नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. आता एखादी गोष्ट जी लिखित असेल तर ती कोणत्या तरी दिव्य शक्तीने लिहिली आहे हे मत आपण मान्यच करू शकणार नाही. त्यामुळे याला सगळ्यात पहिली विरोध म्हणजे नास्तिकता असते. नंतर आंबेडकरी विचारांना आपण पुढे जाताना आपण असं म्हणतो की तुम्हाला एक मी दलित काव्य वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला आजची परिस्थिती थोडी अजून चांगल्या पद्धतीने कळेल. अर्थात ही जी दलित काव्य आहे ती काय या परिस्थितीला अनुसरून केलेली नाहीये, परंतु ती आजच्या परिस्थितीला एकदम चोखपणे लागते. गाव माझा एवढा अस्वस्थ आहे, गाव माझा एवढा अस्वस्थ आहे आणि सभोवती लांड्याची गस्त आहे. गाव माझा एवढा अस्वस्थ आहे आणि सभोवती लांडग्याची गस्त आहे. फक्त माझ्या गावाचा हा प्रश्न नाही, आज सारा देश माझा त्रस्त आहे. तुम्ही बघू शकता की दलित वाङ्मयामध्ये ज्या 4 ओळी आहेत त्या किती तुम्हाला, ज्याला आपण आजची जेएनसी लँग्वेजमध्ये टीमनेस आपण जे बोलतो ते तुम्हाला दिसेल. ही परिस्थिती ओढावल्यानंतर म्हणजे नक्की काय, ही परिस्थिती आली म्हणजे नक्की काय, तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रमुख कार्य मांडतो ते म्हणजे मसुदा समितीतलं, म्हणजे संविधानाचे शिल्पकार म्हणून. संविधानाचे शिल्पकार म्हणजे त्यांचं नक्की कार्य काय होतं ते आपल्याला बऱ्याच वेळेला माहिती नसतं. आपण स्वातंत्र्याचा एवढा मोठा लढा दिला. आर्टिकल 14 मध्ये आता आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्याला आपण बाजूला ठेवलेलं. स्वातंत्र्य हे सगळ्यात प्रमुख होतं. आपण 250 वर्ष ब्रिटिशांसोबत ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं, आपण त्याच्या विरुद्ध आपण लढा दिला. परंतु आर्टिकल 14 हे स्वातंत्र्याबद्दल नाहीच आहे. आर्टिकल 14, 15, 16, 17 आणि 18 हे आपल्याला आर्टिकल हे समतेचे आर्टिकल्स दिसतात. समतेचे कायद्याचे आर्टिकल आहे. म्हणजे विचार करा, जर समता नसेल तर स्वातंत्र्य काहीच कामाचं नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची वर्गवारी करताना सुद्धा किती खोल विचार केलेला आहे आपल्याला दिसतं. सुरुवातीला समतेचे कायदे, त्याच्यानंतर स्वातंत्र्य, मग आर्टिकल 19 कलम 19 तुम्हाला दिसेल, कलम 20 दिसेल,
21 दिसते आणि 22 दिसते। याच्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे। मी सगळे आर्टिकल तुम्हाला एक वन बाय वन सांगणार नाहीये, पण तुम्हाला एक बेसिक आयडिया असायला पाहिजे की नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य काय। याच तुम्हाला संपूर्ण मूलभूत अधिकारांना नंतर भविष्यामध्ये तुम्हाला दिसेल की बदलण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। तर ही आहे आजची परिस्थिती, जी कदाचित थोडीफार घातक असलेली आपल्याला दिसते। नेहमी आपण म्हणतो संविधानावरती हल्ला होतो, मग हल्ला म्हणजे नक्की काय, आणि हा हल्ला होताना फक्त आपलंच नुकसान आहे का, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन। हा सगळ्यांचं नुकसान आहे। याच्यामध्ये आर्टिकल 15 आणि 16 मध्ये सर्वांना समानता असावी, म्हणजे सर्व जात, धर्म, लिंग आणि जन्मस्थानाद्वारे सर्व लोक समान आहेत असं सांगितलेलं आहे। तर याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं की 140 कोटी जनता आहे, त्यापैकी 110 कोटी जनतेसाठी, 120 कोटी जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आहे। मी म्हणेन की 140% जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आहे। ती म्हणजे की आपण जी आस्तिकता आणि जात या दोन गोष्टी एकत्र आणतो ते सगळ्यात चुकीचं आहे। जर तुम्ही कोणत्याही प्रकारे आस्तिकता मानत असाल, पुनर्जन्माला मानत असाल, याचा अर्थ तुम्ही पुन्हा एकदा त्याच शाखेमध्ये गुंतले गेलेले आहात। म्हणून इकडे एक ओळ तुम्हाला वाचून दाखवतो दलित वाङ्मयामधली। जोहार करणारे आमचे हात आम्ही कापून फेकले, जोहार करणारे आमचे हात आम्ही कापून फेकले, आता शास्त्राशिवाय आमच्या हातात काहीही नाही। म्हणजे विज्ञानाशिवाय आमच्या हातात काहीच नाही। विज्ञाननिष्ठ धर्म आज बऱ्याच वेळेला आम्ही आंबेडकरांना मानत नाही, परंतु आम्ही रॅशनलिझमला मानतो, आम्ही सकारणवाद मानतो, विज्ञाननिष्ठ आम्ही आहोत। अरे तुम्ही पर्यायी एक नवीन संकल्पना निर्माण केली, याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळे झालात। तुम्ही नकळतपणे एकाच ठिकाणी पोहोचताय, फक्त मार्ग वेगळा आहे तुमचा, असं तुम्ही स्वतःहून म्हणतात, पण ऍक्च्युअली तुम्ही जिकडे पोहोचतात ते लोकेशन इम्पॉर्टंट आहे, तो गोल इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे विज्ञाननिष्ठ धर्म हा देणं हे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक खूप मोठं योगदान आहे। ज्या वेळेला हिंदू धर्माला सोडून बौद्ध धर्मामध्ये दीक्षा घेण्यात आली, त्याचं सगळ्यात प्रमुख कारण असे होतं की मला विज्ञाननिष्ठ धर्म असायला हवा। आज आपण बघू शकतो की जे काही परिस्थिती बाहेर चालली आहे, उडावलेली आहे, त्याच्यामध्ये जे काही आक्रोश तुम्हाला दिसतील, तो किती त्याला काही आधार नाहीये आणि काहीच नाहीये। केवळ एक मायथॉलॉजी मध्ये आपण भरकटत जाऊन त्या पद्धतीने तिकडे तुम्हाला दिसेल की त्यांचं गदारोळ माजलेलं आहे। आपण खूप नशिबान आहोत की आपण त्या सगळ्यांपासून दूर आलो। बुद्ध असं कधीच म्हणत नाही की तुम्हाला शरण जा। गौतम बुद्धांच्या विचारसरणीमध्ये तुम्हाला दिसेल की मी माझ्या मार्गाने आलेलो आहे, तो मार्ग तू स्वतःहून ट्राय करून बघ, चालून बघ त्या मार्गावरून, जर तुला योग्य वाटला तर तू फॉलो कर। मी सांगतो म्हणून ब्लाइंडली फॉलो करू नको, म्हणून विज्ञाननिष्ठ धर्म। मग याच्यामध्ये तुम्हाला आत्म्याचा कुठेही उल्लेख दिसणार नाही। या विज्ञाननिष्ठ धर्मामध्येच आपण पुढे जात असताना एक ही ओळ ऐकूया। हा विज्ञाननिष्ठ धर्म आपण जर आज फॉलो केला एक पद्धतीने, तर तुम्हाला या काही ओळींमधून हा नीटपणे कळेल। ते म्हणजे लोकशाहीला पडली कशी एकाएकी भूल, लोकशाहीला पडली कशी एकाएकी भूल, गुलाबाला उगवलं कसं धोतऱ्याचं फुलं। लोकशाहीला पडली कशी एकाएकी भूल, गुलाबाला उगवलं कसं धोतऱ्याचं फुलं, उंडा लावला गोऱ्याले निपजला नंदी बैल, जात पेटवते गाव नाही पेटवत चूल, भूकंपाहुनी भारी हाय बाप जातीचं इंधन, भूकंपाहुनी भारी हाय बाप जातीचं इंधन, माया देशाळे जातीचं 12 महिने गिराण। म्हणजे 12 महिने माझ्या इकडे माझ्या देशामध्ये जातीचं गारण आहे, किंवा मग म्हणजेच ग्रहण आहे असं समजा। विचार करा, जर तुम्हाला विज्ञाननिष्ठ धर्म जर दिला तर याचा अर्थ तुमच्या या सगळ्या ओळी निरर्थक बनू शकतात, परंतु त्यासाठी तुमचं विज्ञाननिष्ठ जी काय आहे ती कास सुटता कामा नये। आपण खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे पुढे नेतोय का? मनामध्ये चुकूनही भक्तिभाव निर्माण होणं हे सुद्धा कुठेतरी त्या विचारांना तुम्हाला दिसेल कैशी लावण्यासारखंच होईल। त्यामुळे त्या विचारांना फॉलो करणं म्हणजे विज्ञाननिष्ठ। मग त्यासाठी पडलेले क्वेश्चन्सना तुम्ही फॉलो करतात का? मी स्वतःहून सांगतो, वर्गामध्ये शिकवत असताना तुम्ही कोणतीही फिलॉसॉफी फॉलो करा, पण त्याला क्वेश्चन मार्क करा। शेवटी जर तुम्हाला कळलं क्वेश्चन मार्कला आन्सर, पाली भाषेमध्ये बाबासाहेब आपल्यासाठी काय आहे ते थोडक्यात तुम्हाला कळेलच, त्याच्यानंतर काय आहे त्याचं नाव आहे भीमराव संबंध, म्हणजे इंद्रायणा केलेलं बंधन। दासन
असं मानत आपलं मनोगत व्यक्त करू शकतो थोडक्यामध्ये. शुभेच्छा असो मी मोरे साहेबांना इथे आमंत्रित करतो आणि आपला सन्मान व्यक्त घेऊन आपण आपला कार्यक्रम संपूया. आणि धम्मो मे शरणं वरं एते सच्चिवचनं होतु मे जय मङ्गलं नत्थि मे शरणं मह्यं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चिवचनं होतु मे जय मङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. अध्यक्षाच्या वतीने आपला कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. आणि या ठिकाणी बौद्धाचार्य जे भक्ते या ठिकाणी येऊन गेले प्रतिसाद येऊन गेले या आपल्या संघातले जे काही बोलले यांनी जे काही संभाषण केलं त्या संभाषणाला आणि त्या सगळ्यांनी शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांचा अभिमान धन्यवाद काका. गेले वर्षभर भूक पंचपक्वान्न स्वादिष्ट ना जेवला वेळेवर पंचपक्वान्न स्वादिष्ट ना जेवला वेळेवर भीम आवडीना बाई काही कांदन भाकर भीम आवडीन बाई काही कांदन भाकर त्या गोऱ्या साईबाचा होता मुला मला भाकर पण बाबा सांगू जगाला असा विधान होणार नाही. कोणी झालाच कोणी झालाच विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही. कोणी झालाच विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही. ज्याच्या घटनेवर चाले हे राज ज्ञान वैभव हे त्यालाच साध. ज्याच्या घटनेवर चाले हे राज ज्ञान वैभव हे त्यालाच साध. कुबेरालाही कुबेरालाही वाटावी लाज असा धनवान होणार नाही. कुबेरालाही वाटावी लाज असा धनवान होणार. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी एक छोटंसं गाणं गाण्यासाठी सांगतो. सर्वांनी लक्ष द्या. गाण्याचं खूप जुनं गाणं आहे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती. अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जखडबंद
कसा दंड तडा तडा तुटले तुझोकतात दंड झाले गुलाब मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे कैसे वृक्ष तुझा होता समाज हिरवी हिरवी पाने अंतयालाच आज अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे तेवढी बोल जिने वाघांचे होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. या ठिकाणी स्वरा एक गाणं बोलत आहे. ठीक आहे, चला धन्यवाद. घरी आंबेडकर भावा मोठा हा पुस्तकाने घ्यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा भीमाच्या सारखा बाळ जन्म यावा घराची शिक्षणाची टीका करावा भीमा पहिल्यांदा पडला माझ्या डोक्यावर म्हणूनच झाडाखाली कशासाठी बसलोय. त्याच्यात पण फुटतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.
बघा कसा आवाज आहे. ओ एक नंबर एक नंबर जबरदस्त आवाज आहे. बाप रे. चल बाबू साईडला ए, बाबू. जोरात आवाज आहे. अरे जोरात आवाज नाही, जास्तच आवाज आहे, जबरदस्त आवाज आहे.